रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाले रंग बरसे भीगे चुनर वाले रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाले रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे भीगे चुनर वाली बुरा न मालो सर होली है ना म्हणून रंग बरस भीगे चुनर वाली रंग बरसे भीगे चुनर वाले 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 रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे बासरे बास सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं मला दोनच ओळी येतात पुढचं माझं काही पाठ नाहीये तर मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात फ्रुटी प्रस्तुत फुबाई कॉमेडीचं आधार कार्ड आणि भागाच्या सुरुवातीलाच मी सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हॅपी होली. माझ्या हातात ही पिचकारी जरी असली तरी ही मोकळी आहे कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात किती भीषण दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांना फुबाईपू तर्फे आवाहन करतो की यावेळीची होळी आपण कोरडी होळी म्हणून साजरी करूयात. सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गेल्याच आठवड्यात या कॉमेडीच्या आधार वाटप कार्डाला सुरुवात झालेली आहे तेव्हा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं स्वप्नील जोशीचं आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अश्विनीजी काळसेकर मॅडम आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या दोनही फॅमिलीचं सतरंगी आणि अतरंगी आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिंहासनावर बसलेल्या बेस्ट आधार कार्ड जोडीसाठी आणि यांना विसरून कसं चालेल जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फुबाईपू ब्रॉस बँड तर अशा रंगारंग भागाला आपण लगेचच सुरुवात करूयात. मी परीक्षकांना विनंती करतो की तुम्ही सांगा की कुणाच्या फॅमिलीमधून पहिल्यांदा आपण जोडीला आज मैदानात उतरवूयात. या एपिसोडची सुरुवात करायला मी अत्यंत आनंदाने रंगमंचावर आमंत्रित करतोय प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमे. निवडणुका जवळ आल्या की उमेदवारांना लुबाडण्याचं काम करतात कार्यकर्ते. तर अशाच होळीच्या निमित्तानं होणाऱ्या निवडणुकीत एका उमेदवारांना लुबाडण्याच्या प्रयत्नात आहे आमचा एक कार्यकर्ता. बघूयात कॉमेडीची कुठली निवडणूक इकडे होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिलीमधून हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. वेलकम हो राया वेलकम आमच्या डाब्यावर वेलकम वेलकम हो राया वेलकम आमच्या डाब्यावर वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार स्वप्नील भाऊ. नमस्कार. मी बबन उर्फ भाऊजा उभे. हा आपला ढाबा डिसेंट ढाबा. हा काय आमच्या आडनावातच उभे. आमचे अण्णा 4 वेळा सरपंच झाले यंदा बी उभेत. ढाबा रिनोव्हेट करायचाय पैशाची थोडी नड आहे. लाऊडस्पीकर केला घशाचा तरी बी अण्णा काही पैसे देत नाहीत. मग मीच डॉक्युलिटी चालवली. अण्णांच्या अपोजिट जो उभा आहे ना वामन उकिडवे ठरवलं त्यालाच बाटलीत उतरवायचा. म्हणजे कसा वामन बाटलीत हा आणि अण्णा गेले चुलीत. वेलकम हो राया वेलकम आमच्या ढाब्यावर वेलकम. डाव 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 डाव.
या वेलकम वेलकम वेलकम. भाऊजा हा? हे चांगली केली हा बाग माग. अरे बाग माग चांगली केली हा. काय? अरे मग अच्छा अच्छा बाग बाग माग. उलट कशाला बोलतोय तेच सांगतोय केव्हापासून. चांगली केली हा बाग माग. गुलाब गुलाब गेंडू. आईला मी काय गेंडू आहे का? हा? अरे झेंडू झेंडू. ए उधर देखो उधर देखो उधर देखो. हे बघ तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. आ? बरेच लवकर आणलं नाही तर पुचूक झालं असतं त्याचं. बरेच बरे जरा माझ्याकडे ठेवतो हा. ठेवा ठेव. भांग घेणार का थोडी? हा, भांग दे ना. हा भांग दे. भांग भरो सजना. हे घ्या हे घ्या. तू नाही घेतली. मी घेतो ना तुम्ही घ्या. आईला मी घेतलीच नाही. नाही एवढ्या वेळ नुसती ऍक्शनच मारत होतो पण इथं नळकंडीत भांग पडला र. इथं भांग पडला नाही हो. हा. जाणवलं ना मला. आता मोसम झाला नाही होलिडेचा. आज होलिडे. मग अच्छा अच्छा होळी डे. हा होलिडे. ए सलाम इश्क में इश्क इश्क सलाम इश्क सलाम. अरे हे नाही. सलाम इश्क मेरी जरा कुल कर. तुम हमसे करने जरा सी कर लो मेरा दिल बेचैन. काही फाटलं का? नाही. मला वाटलं काही फाटलं. काय सिनेमा केला होता. मग काय सिनेमा केला होता सिकंदरचा मुकादम. हे बघा टाइमपास करू नका. मी मुद्द्याच बोलतो. ओके. वामनराव मला जर 5 लाख रुपये मिळाले ना म्हणजे थोडी नड आहे ना हा, तर आमचे अण्णा काही निवडून येत नाहीत. अरे तुला 5 लाख रुपये पाहिजेत. मग एवढं काय. हे घे. अहो कशाला? अरे घे. नको नको नको. अरे कशाला? स्वर्गची आहे 30 रुपयाची. घे ती. घे ती. 5 लाख पैकी 30 दिलं. हिशोब तू ठेवायचा आता. बाकी सगळं. हा 5 लाख रुपये पाहिजे. हा. पण तू नाही ना उभा राहणार. नाहीतर पैसे घेशील माझ्याकडनं आणि तूच राहशील उभा राहायला. अहो मी कशाला उभा राहतोय? हा, हा. मी नुसताच राहत आलेलो आहे. आपण काय करायचं? अण्णांचा सपोर्ट नाही. अण्णांना वाटतं भावजा म्हणजे एकदम टिनपाट. याला काय जमणार आहे? काय जमणार 1 वर्ष झालं म्हणलं 5 लाख रुपये द्या डाबा रिनोव्हेट होईल. पण नाही. इग्नोरन्स. हो. आता अण्णांनी बुलेट घेतली स्टँडर्ड. स्टँडर्ड. अण्णा आई फिरून आले शिवगडला. शिवगडला. अण्णा आईने दिवाळीत पाटल्या केल्या. अण्णांना शिवगडाला. अरे आईला अण्णांनी पाटल्या केल्या. हा. आईला मी परवा जनरल 2 गोव्याच्या बाटल्या मागितल्या त्या नाही दिल्या मला. आईला अण्णांनी पाटल्या. हा. हे काय मला नाही पाटल्या. तुला सांगतो आधी. हरकत नाही हरकत नाही. या सगळ्यात राहिला कोण? शिवगड. चल जाऊया शिवगडावर. मी राहिलो मी. तू राहिला बाबा. मग? माझ्या राज्यात तू. हा आता माझ्या जन्माच्या टायमाला अण्णांना पाहिजे होती पोरगी. झालो मी. कोणाचा फॉल्ट आहे? शिवगड. अण्णा गेले असते तिला घेऊन शिवगडावर तर काहीतरी झालं असतं. मग म्हणलं आपणच गेम टाकायची. नाही भाऊजा तुला सांग. भाऊजा मी तुला सांगतो मी तुला. भाऊजा माझा लाईफ ऑफ पाय झालाय. भाऊजा माझी अंगली. अरे नाही भाऊजा तुला सांगतो तुमचं सगळं खानदानच गेमाडपंथी आहे. तुझा बाप गेमार सरपंच झाला. सरपंच. आणि इथं नर्सरीच्या जागा दिली होती बघायला काम करायला. ते गुंबळले का माझ्याला. परत नर्सरी जागा दिली होती गावाला बाग करायला.
ती ओळून या ठिकाणी हा ढाबा टाकला तुझा गेमाड कळत नाही काय गेमाड म्हणजे मी पण गेमाड ना. हे नाही नाही बोलले ना आता मी पण गेमाड. अरे तू आहेस म्हणून चांगल्या कामासाठी तरी ऑफरला जातोय ढाबा. मग अरे भाऊजा मला सांग कुठं मिळते रे अशी चमचमीत दाल फ्राय आणि ती पण 25 रुपयात ओनली 29. आणि असं किलर बटर चिकन. अरे कोंबडी आपणहून मारायला तयार होईल असं चिकन होणार असेल तर घे सोल पिस खा माझी तगडी खा 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 म्हणून. आणि ती पण 60 रुपयात ओनली 98. आणि अशा तुझ्या ढाब्याचं रेफ्रिजरेशन करायला रेफ्रिजरेटर मशीन भरायला रिनोव्हेशन असं तुझ्या ढाब्याचं इनोव्हेशन करायला तुला 5 लाख रुपये मिळून आहेत ओनली $3,22,444. अरे मला मागायचं ना. तुम्ही एकच लक्षात ठेवा, बोल रे. निवडून तुम्हीच आले पाहिजे कारण तुमचा अधिकार मोठा आहे, मग- तुमचं नाव मोठं आहे. मग मी खरंच सांगतो, हा. मला जर मिळाले ना 5 लाख रुपये, हा. नाही हो नाही, आमची माकडं काही निवडून येत नाही. कस वा कस 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 वा वा. कसं निवडून येत नाही. अरे हे असं कसं आहे हं? कसं काय कसं आहे? अरे तुम आम खाओ ना, कोई काय को मोजते हो. अरे ए हमको कोय चकोय काय कोय हमको काय चकोय हमको कहले कोय. हा? अरे पैसे देणार मी चिंचुके नाही. कमी कर रेट कमी कर रे. बार्गेनिंग होताच नाही, मी क्या भाजी बिजी विक्रेला आहे काय? अरे भाऊजा बट फ्रेंड जिन 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 इज अ फ्रेंड जिन 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 झालं हा नक्की कुठं गुतले कॅशेट? असू दे, तुमच्या ह्या जॅपनीज उर्फ चायनीज इंग्लिश साठी कमी करतो. 4,99,000. ए ए ए भाऊजा ऑलरेडी मी तुला 4 लाख देतोय. त्याच्यावर 99,000 4,99,000 खूप होतात. राऊंड फिगर कर 6 लाख. 1 रुपया कमी करणार नाही मी. नको नको. चिकलॅक हा? चिकलॅक चिकलॅक अच्छा अच्छा, शिकिलॅक. हा नाही नाही वामनराव दंडील, हा आता तुम्ही बघाच हा. पुढच्या 15 दिवसात नाही अण्णांना मागं घेतला ना, हा तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, काय निवडून कोण येणार? शिवगड. क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी आणि स्टँडिंग ओवेशन पुन्हा एकदा. क्या बात है, क्या बात है. स्वप्नील सर, फार कमी वेळा असं होतं आणि या फॉर्मॅटला आणखीन कमी वेळा असं होतं की दी ऍक्टर रायझेस अबाव द स्क्रिप्ट. तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये ती ताकद आहे आणि वेळोवेळी तुम्ही ती ताकद दाखवून देता. मला आज असं आवर्जून सांगावं असं वाटतं की तुमचं जे चाललं होतं ना, विदाऊट टेकिंग अवे एनी क्रेडिट फ्रॉम द रायटर्स, मला असं वाटतं की तुम्ही 1 ते 100 आकडे मोजले असतात ना तरी एवढाच लाफ्टर आला असता. वा. कारण प्रियदर्शन तुझी बॉडी लँग्वेज आणि हेमंत तुझा पोकर फेस किंवा स्टॅटिक अभिनय, म्हणजे तू फार अजिबात काय अंगिक वगैरे फार करत नव्हतास, तू त्याला करू देत होतास. फार गरजेचं असतं जेव्हा तुम्ही एक जोडी म्हणून परफॉर्म करता तेव्हा आधी स्वतःमध्ये ठरवणं फार गरजेचं असतं की आपल्यातला स्ट्रायकर कोण असणार आणि नॉन स्ट्रायकर कोण असणार. हे ज्याला कळलं, मला असं वाटतं त्याला हा फॉर्मॅट कळला. जर तुमच्या दुसऱ्याच परफॉर्मन्सला तुम्हाला कळलं असेल तर बाकीच्यांनाही कळलं असेल की आता तुम्हाला काय कळावं लागणार आहे ते. कारण तुम्ही दोघे आउटस्टँडिंग आहात. आणि जनरली असं होतं की 2+2 जेव्हा होतात तेव्हा 4 होतात, पण फार कमी वेळा असं होतं की 1 और 1 11 हो जाते हैं. वा. अश्विनी मॅम, खूप बोलायचं. सुरुवात करूया. नंबर 1 ब्लास्ट. हो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 1
बुरा न मानो होली है. सेकंड, जकास. आहा वा वा वा. भाऊज्या आणि वामनराव. हा मला तुमचं परफॉर्मन्स खूप आवडलेलं आहे. वा. काय म्हणाल ते गेमाडपंची परफॉर्मन्स होता. मला अप्रतिम आवडला. मला बच्चन साहेब जे दारुड्याचा अभिनय करतात, मला अजून त्यांच्या तोडीस तोड कोणीही दिसलेला नव्हता. पण आज मी खरं सांगू, मला तुम्ही खूप आवडलात. वा. वा 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 मला खरंच तुम्ही आवडला. अप्रतिम. आय लव्ड इट. अँड नाव हिअर कम्स होळीच्या निमित्ताने पुरणपोळी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अश्विनी मॅम साठी, कारण त्यांनी आज स्वतःच्या हाताने सगळ्यांच्यासाठी पुरणपोळी बनवून आणलेली आहे. आता पाहूयात तुम्हाला किती गुण मिळतात. स्वप्नील सर 10. ओहो. अश्विनी मॅम 11. वा. 21 गुण मिळवलेले आहेत. त्या बात आहे. जोरदार टाळ्या जोडीसाठी झाल्याच पाहिजेत. तर आता बघूयात अश्विनी मॅम त्यांच्या फॅमिलीमधून कुणाला उतरवतात. अश्विनी मॅम. नवऱ्यासमोर बायको उतरलीच पाहिजे, हो की नाही? क्या बात है, क्या शिटी बात है. आणि पटवर्धन साहेब. हो हो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण हापुडीला चॅलेंज करायला आता त्यांच्या मिसेस येणार आहेत. तेव्हा हापुडी बेस्ट मिसेस, बेस्ट विशेष तुम्हाला. आजकाल सगळ्यांना स्ट्रगल कमी आणि लवकरात लवकर प्रसिद्धी मिळवायची आहे. तर आता इथे येते अशीच एक तरुणी. बघूयात तिनं स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी कुठला मार्ग अवलंबलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून विजय पटवर्धन आणि हाबुडीची क्षिती जाऊ. लाइफ की नौठी कहानी, ये हलकट जवानी, ये हलकट जवानी, मीठा ये नमकीन पानी, ये हलकट जवानी, ये हलकट जवानी. प्लीज, मी सुंदर दिसते मला माहितीये, पण तुम्ही माझ्याकडे असं बघू शकत नाही पप्पा. माझ्याकडे असं बघणं तुम्हाला बरं दिसत नाही. हे बघ बेटा. पप्पा प्लीज मला बेबी म्हणा. बेबी बेबी. बेबी बेबी मी जरी तुझा बाबा असलो तरी एका मराठी वृत्तपत्राचा संपादक आहे. पण एवढ्या चौखंदाय नजरेने बघायला मी काही बातमी आहे का? अगं काय चाललंय तुझं? नीट उभी काय. एक मिनिट एक मिनिट. ते ओठ हात घे, ओठ हात घे. पडतील पचकर खाली. काय लिपस्टिक लावलीये का ओठ आलेत तुला? हा? अगं कालपर्यंत मी तुला माझं भविष्य म्हणून बघत होतो ग. शी. काय पेपर मधले राशी भविष्य इतकं क्षुल्लक समजता तुम्ही मला? बाबा मी हेडलाईन मटेरियल आहे. काय म्हणलीस? हेडलाईन मटेरियल. नीट उभी ना आधी. हेडलाईन. स्वतःला हेडलाईन मटेरियल म्हणतेस तू? पण तुम्ही पण असंच बोलता ना? ते मी ते मी सानियाला म्हणतो. हेडलाईन मटेरियल. सानियाला का म्हणता असं? म्हणजे तिच्या एकटीवरच तुमच्या पेपरचा फोकस का असतो? ती एकटीच टेनिस खेळते, मग बाकीच्या मुली काही विटीदांडू खेळतात? ती म्हणजे खेळाडू असून सुद्धा सुंदर आहे दिसायला. शिवाय तिचे फटके लटके झटके, म्हणजे तो असं शॉर्ट स्कर्ट तिला शोभून दिसतो. सारखी चर्चेत राहत असते ती. आणि तू हे असले कपडे घालून घरामध्ये चर्चासत्र चालू करत असतेस. मग मी चालले. बाय बाय. हे डुचके कुठं कुठं चालले? कुठं उंडरायला? कॉलेज मध्ये वाटतं. बाबा कॉलेज मी कधीच सोडलेलं आहे. काय? मी आता लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे. हे, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पाय दाखवलेच पाहिजेत असा नियम नाहीये. ते खाली घे, ते खाली घे. तो बघ, तो शाखार बघतोय. बेबी कशाला कपडे घातले ते असे? पप्पा प्लीज,
तुम्ही एवढे मोठे संपादक असून इतके मागासलेले विचार असतील तुमचे असं मला अजिबात वाटलं नव्हतं. हे असे कपडे घालणं ही काळाची गरज आहे. हो ना रे? काळाच्या ना आता मान्य आहे ग, मला मान्य आहे दुष्काळ आहे, पण आपल्या इथे फक्त पाण्याची टंचाई आहे, कपडे मुबलक आहेत आपल्याकडे. आता हे असे कपडे घालतेस नंतर अजून कमी कपडे घालायला लागतील. मग तुझे कपडे वॉशिंग मशीनच्या ऐवजी मिक्सर मध्ये धुवायला लागतील ग. बाबा प्लीज, मी ज्या क्षेत्रात काम करणार आहे ना म्हणजे कलेच्या क्षेत्रात, हा. तर त्या क्षेत्रात हे असेच कपडे घालावे लागतात. Tell him ना. ए ऐक, कला ही अंगात असावी लागते, कपड्यात नाही. पण अंगभर कपडे घातले तर अंगातली कला दिसायची कशी? हे असले कपडे घालून तू काय तमाशा करणार आहेस का? लावणी नसणार आहे? बाबा प्लीज, लावणी याचं कशी लावणी तुझी लई? काय करायचा विचार आहे तुझा? मी हा मी सनी लिओन होणार आहे. या पोटात सुद्धा गोळा आला माझ्या. बाबा प्लीज, मी खरंच सनी लिओन होणार आहे. इथं बीपी खालीवर होत असतो. कचकन जायचं ग मी. प्लीज, तुम्ही माझे पाय असे मागे उडू नका. हा आता पाय ओढणार नाहीये, तुझ्या कानाखालीच ओढणार आहे मी. बाबा प्लीज. आणि सारखं सारखं सनी लिओन करू नकोस ग. आज एकादशी आहे, उगाच नॉनव्हेजचा विषय कशाला काढायचा आहे? ठीक आहे, तुम्ही मला असं सांगा, तुम्ही सिद्धिविनायकला जाता, एवढ्या मोठ्या पेपरचे संपादक आहात, हो. PhD केली आहे तुम्ही. समाजशास्त्र या विषयात. समाजातला एकतरी भिकारी भीक घालतो का तुम्हाला? पण सनी लिओनकडे बघा, ती एकदा सिद्धिविनायकला गेली तर न्यूजवाले, पेपरवाले, मीडियावाले सगळे तिच्या भोवती. गर्दीच गर्दी, इंटरव्ह्यू, मलाच काय सांगतेस? मी संपादक आहे की नाही? मी माझ्या पेपरात मी छापलं होतं ते. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. मग अगं हे बघ, बोटा, काय बेळा, प्लीज बाटा, प्लीज. काय म्हणतात तुला? भे अगं बॅबे, आपण चांगल्या घरातली माणसं होत, पण काहीतरी चांगलं काम करावं ग, म्हणजे जगाने त्याची दखल घेतली पाहिजे. पण सनी लिओनच्या कामाची जगाने दखल घेतलीये पप्पा. ओठ हात घे. लहानपणीच ठेचून टाकायला पाहिजे होते ते ओठ. असं लोकप्रिय व्हायला पाहिजे चांगली कामं करून. अण्णा हजारे बघ. अण्णा हजारेपेक्षा सनी लिओनच जास्त पॉप्युलर आहे. तुमच्याच पेपरनी सर्वे केला होता ना की मागच्या वर्षातली सगळ्यात पॉप्युलर व्यक्ती कोण? सनी लिओन. मग तेच म्हणते मी. आता फॅक्ट म्हटलं होती ती छापायलाच पाहिजे ना मला. मग हीच फॅक्ट मी तुम्हाला सांगते. आता अशी फॅक्ट पण देईन ना मी तुला. मी आता सनी लिओन होणार, मग मला खूप पैसे मिळणार, खूप प्रसिद्धी मिळणार, आणि हे सगळं मला आत्ताच्या आत्ता मिळणार, म्हातारपणी नाही. आणि हे सगळं मिळवायचं असेल तर हे सगळं करायलाच पाहिजे पप्पा. नको ग, नको असं करूस ग. आयुष्य अनमोल आहे, ते कोणासारखं होण्यात कशाला वाया घालवायचंय? अगं लोक काय म्हणतील ग, तू संपादकाची मुलगी आहेस म्हणजे तुझ्या डोक्यात पत्रकार व्हायचं विचारायला पाहिजेत, लेखक व्हायचे किंवा एखादा सायंटिस्ट व्हायचं विचारायला पाहिजेत. पप्पा, मी तुमचाच पेपर वाचते. तुमच्याच पेपरनी मला ही सगळी आयडिया दिलेली आहे. आता बघा, HIV किंवा कॅन्सर अशा मोठ्या रोगांवर संशोधन करणाऱ्या सायंटिस्टचा फोटो तुम्ही कितव्या पानावर छापता? 5व्या पानावर, घटस्फोटच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली. पण सनी लिओनचा फोटो कुठे छापता? फ्रंट पेजवर. आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं असतं? प्रेक्षकांची डिमांड असेल तर मी काहीही करायला तयार आहे. आता मागच्याच वेळेला मला ऑस्ट्रेलियाला जायचा चान्स मिळाला होता कल्चरल एक्सचेंज मध्ये. तिथल्या मुलांना इथलं कल्चर शिकवा, भरतनाट्यम शिकवा. तर तुम्ही काय म्हणालात की ही बातमी तेवढी महत्वाची नाहीये, अशा हजारो मुली जातात, आणि माझ्या फोटोच्या ऐवजी त्या सनी लिओनचा फोटो छापलात का? तर ती कुठेतरी जेवायला गेली म्हणून. मला खूप वाईट वाटलं होतं बाबा, की माझे बाबा संपादक असून सुद्धा माझा फोटो छापलेला नाही. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर सनी लिओन सारखं काहीतरी करायला पाहिजे. मग तुम्हाला माझा फोटो छापावाच लागेल, इच्छा असो किंवा नसो, आणि तोही फ्रंट पेजवर. भीगे होंठ मेरे क्या सागर मेरा. अरे कुठे चालली ही पिढी? प्रसाद, अरे उद्याच्या अंकात एक सर्वे टाक रे, धक्कादायक सर्वे. तरुण मुलींना व्हायचंय सनी लिओन. 3-4 समाजसेवक, 2-3 सायकॅट्रिस्ट, त्यांची मतं टाक, आणि एक मोठा फोटो टाक. सायकॅट्रिस्टचा कशाला करायला, पण बघणार आहे का तो? सनी लिओनचा टाक. कसला
खूप सुंदर परफॉर्मन्स होता आणि तुम्ही तिघांनी तो परफॉर्मन्स दिलात. शेती, विजय आणि त्याचं पोट असे 3 कॅरेक्टर्स या परफॉर्मन्समध्ये होते. मला फार आवडला. मला असं वाटतं की तुम्ही ह्याच्यातनं जो मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय आणि जो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलाय तो आमच्यापर्यंत पोहोचला की आपण सतत आजच्या पिढीबद्दल बोलतो, आजच्या पिढीला दोष देतो, पण मोठी माणसं आजच्या पिढीला आदर्श तरी काय देत आहेत. हा जो मुद्दा होता की तो बाप आपल्या मुलीला 10 वेळा नाही म्हणतो की आपली मुलगी सनी लिओन व्हायला नको, पण व्यवसाय म्हणून आणि पैसे कमवायला म्हणून तो तेच करतो. हा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचवला. त्याला परत मी म्हटलं तसं की हा कॉमेडीचा मंच आहे, त्यामुळे कुठेही त्यातले पंचीस त्याची जाण न विसरता तो एंटरटेनिंग करता करता तो मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवलात. आणि विजय अँड क्षिती ॲज ॲक्टर्स तुम्ही दोघे यू वर ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. गॉड ब्लेस यू. थँक्यू. अश्विनी मॅम, अप्रतिम परफॉर्मन्स केला क्षिती. यू लुकिंग व्हेरी हॉट. बाबूजी, मी काही न बोलायच्या आधीच तो इकडे बघतो. आणि बाबा खूप छान दिसतंय. म्हणजे तुम्हाला असं खरं ओरिजिनल पोट वाढवायला काही हरकत नाही. खूप छान एक संदेश ह्या ऍक्ट मधनं दिलेला आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बोथ. थँक्यू. बघूयात किती गुण मिळतात. अश्विनी मॅम 9 गुण मिळालेले आहेत. आणि स्वप्नील सर, या थॉटसाठी, या मुद्द्यासाठी रायटर्सना, तुम्हाला, आपल्या क्रिएटिव्ह टीमला माझ्यातर्फे जकास. वा 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 वा. 9 गुण, एकूण 18 गुण मिळालेले आहे. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. आणि आता वेळ झाली हे पाहण्याची की बेस्ट आधार कार्ड यावेळी कुठल्या फॅमिलीला आधार देणार आहे. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी चिठ्ठी उचलून सांगावं आम्हाला की कुणाला मिळतं बेस्ट आधार कार्ड. Savarya, you naughty. You don't want to leave me, no? स्वप्नीलजी, आधार कार्ड तिकडे गेलेलं आहे. परफॉर्मन्स पण त्यांच्या टीमने आधी दिलेला आहे. आता तुमच्या फॅमिलीतून तुम्ही कुणाला उतरवणार आहात? आमच्या फॅमिलीमधनं आता येतील मदन बाण सतीश तारे आणि मदन मंजिरी सविताताई मालपेकर. माणसानं आयुष्यात सतत काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे, कारण तो आयुष्यभर विद्यार्थीच राहतो. तर अशीच एक सतरंगी विद्यार्थिनी आता इथे येते, जी भेटते एका अतरंगी मास्तरांना. बघूया दोघांच्या कॉम्बिनेशन मधून कॉमेडीचे कुठले रंग आज होळीच्या निमित्तानं उधळले जाणार. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात अतरंगी फॅमिली मधून सतीश तारे आणि सविताताई मालपेकर. सा 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 ग ग रे रे सा नि 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 सा 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 ग ग रे रे सा नि 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 सा 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 ग ग ग पा पा मा मा ग रे रे ग ग ग ग ग ग पा पा मा मा ग ग ग ग ग ग रे 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 रे. एसी बंद करा रे, थंडी वाजायला लागली. काय गाणं आहे. हिंदी सिनेमामध्ये सरगम टाकली म्हणजे काय शास्त्रीय संगीताची बैठक होते की काय. हा, कुठेही आपले काहीतरी बरं वाटते थोडस. आज माझ्याकडे विद्यार्थी येणार आहे, अजून कशी आली नाही बरं ती. आले 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 आली आली चुकी म्हणून चालले. बेगी बेगीनं गोष्ट नाही, सांगण्याचुकी गोष्ट नाही, सांगण्याचुकी कुणी गालावर मारली चिचकी मला लागली कुणाची. अहो मला लागली कुणाची. बाई उचक्या लागत असतील तर पाणी बरोबर घेऊन हिंडत चला. काय आता भरते ठिकाणी जाता हे काय. मी काय सेवा करू शकतो बरं आपली. इथं म्हातारे मास्तर कुठे राहत आहे. म्हातारे मास्तर इथं राहत नाही, इथे तारे मास्तर राहतात. फार तर मा तारे म्हणा, माननीय तारे. बोला. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नख सोडून जाऊ रंग महाल. नख सोडून जाऊ रंग महाल. बाई पापणीची पापणी बंद करा. इतर
अवयव तुटले तर उगवतील, पापले पडले तर कुठून काढणार पाहिजे? काहीतरी बोल. हा नसेल उडत तर एक माणूस बसवा वरती असा. कोण आहात तुम्ही? मी संध्या सातारकर. वा. पण आमच्या एरियात समधी जण मला म्हणतात बिपाशा बासू. वय 4 सुनांच्या सासूच आहे आणि म्हणायचं बिपाशा बासू. काय हे माझ्याकडे काय काम काढलं? मस्त. लांबूनच शक्य तुझे मार्क लक्षात ठेवा. ते गोंधळ नको मिळतो. मास्तर बोला. मला गाणं शिकवा की. काय शिकवायचंय? गाणं. मुळात तो शब्द म्हणाला शिकाली. गाणं असा शब्द नाही येतो. शब्द असा विचित्र आहे. सारा काय बोलायचं, कसं शिकवायचं, काय करायला मार्ग हे पहा, गाणं जर शिकायचं असेल तर त्यासाठी 2-4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या अंगी बाणवल्या गेल्या पाहिजेत. त्या म्हणजे तुम्हाला गाणं शिकवायचं झालं तर सा लावावे लागतात. या बया. काय मास्तर? हो. काय स्टॅमिना आहे तुमचा? सा लावल्यावर तुम्ही काय गाणं म्हणताय? मी तरी एका बुसात कसली लावणी म्हणते. कसलं बूच काढताय तुम्ही? आडाले गावचा आईस्क्रीमचा गोळा दे. काय? बघा इथे सांगतो तुम्हाला. कुठून माणसं येतात शिकवा म्हणाला. हे पहा, ही पेटी आहे. हा, पेटी. हा. याला बटणं असतात. याला बटणं असतात. आणि पेटी वाजवताना पेटीवर बसावं लागतं. पेटीवर बसू नका. बोलण्यातला शास्त्रीय शब्द आहे. पेटीवर बसले तर माननीय तारे मास्तर कसं आहे ते. तबल्यावर बसले की तबल्यावर बसायला जाऊ नका. सा लावायला लागतो. म्हणजे सा मंद्र सप्तक, सा मध्य सप्तक, सा तार सप्तक, हो ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी असन भयान राती. काजवा उड किरकिर किर रानात सुरात गाठी. काजवा किरकिर किर रानात सुरात गाठी. जीवाचा जीव लगती राहता. गप्पा बसा. या घरात आणि या क्लासमध्ये असं काही चालणार नाहीये, समजलं? एक काम करा. तुम्हाला पाठ असलेलं एखादं गीत, आठवत असलेलं शाळेत शिकवणारं असं एखादं गीत मला जर सांगितले शब्द, तर ते मी शब्द चालीत बांधतो आणि तुमच्याकडून ते गाऊन घेण्याचा प्रयत्न करतो. आठवतंय का काही? आठवलं. कामावर जायला. गीत सांगता येईल? हा. हा. कामावर जायला. कामावर जायला. लिहिलं? हो, लिहिलंय. मनाच्या पटलावर लिहिलंय मी. शब्द लिहा तुम्ही, वाचा. उशीर झायला. झाला असा शब्द आहे का? उशीर झायला. झायला तर झायला. आपल्या बापाचं काय जाते लिहायला? लिहिलं. पुढे वाच. पुढे सांगा. बघितो रिक्षावाला. बघितो करेक्ट. बघितोच पाहिजे. बोलशील पुन्हा बघितोच पाहिजे. बघितो रिक्षावाला. लिवला. वाट माझी बघितो रिक्षावाला. ध्रुव. काय? ध्रुपद झालं का? झालं ना? या बसा. बघा कशी वाटते. चाल. कामावर जायला. कामावर जायला. कामावर जायला. कामावर जायला. उशीर हा झायला. उशीर हा झाला. उशीर हा झायला. घायला घायला घायला. उशीर हा झायला.
फार झालेत अडकू नका, पुढची ओळ आठवत नाही मग. कामावर जायला उशीर हा जायला, वाट पाहतो हा, वाट पाहतो हा, रिक्षा वाईला, रिक्षा वाईला, कामावर जायला, कामावर जायला, हो कामावर जायला, हे कामावर जायला. काय नाही आवडलं हे? मग काय तुम्हाला काय काय सुचतंय? चाल होती काय? मग काही काय तुम्ही सांगा, काय चालय ही सांगा. राजीव वाजीव कामावर जायला उशीर बघ आता तुझ्या जायला, कर्माची पण. कामावर जायला उशीर काय? जायला, बाकी तो रिक्षावाला, बाकी तो रिक्षावाला, रिक्षा जाईल पुढं खड्ड्यात पडेल. अरे बाय गप. बाई फेकून मारी ना. काय अंत बघता का काय एखाद्या गुरुजीचा? काय अरे काय चाललंय, काय काय हे काय अर्थ आहे तुमचं? अरे त्या सुरांचा या पट्ट्यांशी काही संबंध आहे का नाही? अरे काय गाणं आहे? कामावर जायला उशीर झाला आणि वाट बघतोय रिक्षावाला. अरे मेल्या रिक्षावाल्या आपला दिसला की बसला वाट बघायला आणि मग करतात संप हे लोक, आणि मग मोठ्या मोठ्या लोकांचे वांदे होऊन जातात ना. माझा स्वतःचा कार्यक्रम होता त्या दिवशी, संप रिक्षावाल्यांचा संप होता त्या दिवशी. अरे डोक्यावर हार्मोनियम, काखेत तंबोरा, मागा 2 डग्गे घेऊन चाललोय मी आपला. काय पंचायत करून ठेवली. बरं गेलो वेळेत तिथं, तिथे लोक विचारतात पंडितजी नाही आले, पंडितजी नाही आले. अरे म्हटलं मीच पंडितजी. ये मास्तूर अक्कल नाही बिलकुल तुम्हाला शास्त्रीय बैठक माहित नाहीये, मग तुम्हाला कोणी गाणं शिकवणार नाही कोणी. ए बैठकीच्या जास्त बोलायचं काम नाही, नाही. नाही. अरे आपले बालगंधर्व हो, हो. ते आमच्या फडात यायचे होय, होय. आणि आम्हाला शाबासकी द्यायचे. होय, होय. अरे त्यांनी सुद्धा कधी दुजाभाव केला नाही तुमच्या या शास्त्रीय संगीतात आणि आमच्या लोकगीतांमध्ये. हो, हो, बरोबर. आणि तू कोण आला रा? शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत हे काही वेगळं नाही. अगदी. ह्या दोन्ही कलांनी हातात हात घालायचा, तरच आपण कलावंत मंडळी जगणार आहोत, टिकणार आहोत आणि सिनेमा बी टिकणार आहे. वा भाई वा भाई वा. वाह 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 वाह, क्या बात है. स्वप्नील सर, तारे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंय दॅट वाय आर यू वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंट्स वी हॅव टुडे. काही न बोलता पंच, काही एका पॉइंट नंतर आम्ही सगळे नुसत्या पॉज वर पडत होतो माहिती ना. आणि सविता ताई काय साथ दिलीस तू त्यांना, क्या बात आहे. याचा सगळा समारोप वगैरे होईल, पण मला तुम्हाला ते 2 चेहरे द्यायचे आहेत, कारण मला असं वाटतं की यू डिझर्व इट टुडे. आणि या सगळ्याचा समारोप करण्यासाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट. काय मी जास्ती बोलणार, काही माझ्याकडे शब्दच नाहीये तुमच्या परफॉर्मन्सला कॉम्प्लिमेंट द्यायचे, त्यामुळे मी फक्त पुरणपोळी. नाही नाही आणि अर्धा, 10:30, 11. क्या बात है. माणसानं माणसात देव पाहावा हे मला मान्य आहे, पण माणूस जेव्हा स्वतःमध्येच देव बघायला लागतो ना, तेव्हा बाबांची निर्मिती होते. तर असाच एक पिचकारी बाबा आता इथे येणार आहे होळीच्या निमित्तानं सगळ्यांना भिजवून टाकायला. बघूयात त्याच्या दरबारात कुठली कॉमेडी होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या बेस्ट आधार कार्ड जोडीचं, सुप्रिया पाठारे आणि
भाऊ कदम. लिकेज आहे काय दिले. वा 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 आज बार शांत कसा. आज दरबार शांत कसा. आज काय बोनी बिनी होणार आहे का नाही काय एकटाच येईन. मैं तो आरती उतारू रे पिचकारी बाबा की. मैं तो आरती उतारू रे पिचकारी बाबा की. हे पिचकारी बाबा पिचकारी. पिचकारी बाबा पिचकारी. हे पिचकारी बाबा पिचकारी. बाबा 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 मला माहिती आहे तुझा प्रॉब्लेम काय आहे. काय आहे. तुझा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना तो तू सांग. ईश्वर एवढाच प्रॉब्लेम आहे. जा प्रॉब्लेम पुढे आहे बाबा. सांग. लग्नाला 10 वर्ष झाली पाळणं हलत नाही. मग त्याला दोरी बांधणी हलवी. बाबा हा? असे फुटकळ विनोद करू नका. ओम सोमवार मंगळवार 9:30 वाजता फू बाय फू. हा बाबा मूल होत नाही. करतो चमत्कार. हा, हागे हागे आंबा. रायवळे रायवळ मसाला. बाबा प्रसाद देताय ना. देतो देतो. हागे हागे आंबा. त्याची कोय काढ त्याचा रस कर आणि थोडं मीठ टाकू नको. बीपी वाढतो त्याने. रस करून पी. हा पेरू आहे. सेम रेसिपी सेम रेसिपी. रसपी रसपी. पेरू कसा पिळणार. कोय कशी काढणार. पेरूला कोय असं काय कोय पण बोलते. काय पण बोलते तू. होय म्हणून 10 वर्ष आली पोर नाही तुला म्हणून त्या नवऱ्याला असाच त्रास देत असेल तू. नाही नाही. मग हा पेरू खा. तुला खूप पेरू होती. खूप पोरं होती. बाबा बाबा पिचकारी बाबा की जय. बाबा सेलिब्रिटी. तुमच्याकडे सेलिब्रिटी पण येतात. असे येडे येतात खूप माझ्याकडे. बाबा माझा प्रॉब्लेम. मला माहितीये तुझा प्रॉब्लेम. तू डोंबिवलीला राहतोस ना. बाबा सकाळी 9ची गाडी पकडतोस ना. बाबा आज गर्दी होती ना. बाबा बाबा कोणीतरी तुझ्या पायावर पाय दिला. बाबा हे सगळं तुम्हाला कसं कळलं बाबा. अरे मी पण त्या ट्रेनला असताना गर्दी बाबा परमेश्वर चराचरात आहे. अख्ख्या शहरात आहे. आणि हा पिचकारी बाबा डब्या डब्यात. बाबा वा वा. बाबा पण माझा वेगळा प्रॉब्लेम आहे बाबा. बोल बोल. बाबा माझं स्किट वाजत नाहीये. स्कीट. अच्छा काय रे का वाजत नाही आता स्कीट. काय चाललंय तुझा. आणि ती बासरी काळी काय झाली. धुत नाही का तू. हा बाबा स्कीट वाजवण्याचं. हा हा बाबा मी काय म्हणतो माझा वेगळा प्रॉब्लेम आहे थोडासा. सांग सांग. बाबा माझं स्किट क्रिस्पी होत नाहीये. क्रिस्पी म्हणजे काय. काय माहिती जायला पण ते क्रिस्पी होत नाही. होईल होईल होईल. उपाय आहे माझ्याकडं. सांगा बाबा स्किट साठी. हे घे हे काय बाबा. बिस्किट. बिस्किट हिट होईल तुझं स्किट. कसं काय
कारण ह्याच्यात ते हे मिसिसिपी रमेश शिप्पी सेक्सी अरे काय म्हणला तर आता तू क्रिस्पी हा ते आहे कोण द्यायची तुला? जा, जा, जा. हे देणगी दे हा, दे. 10 रुपयात काय येणार आहे? हा, काय येणार आहे काय बरं ठीक आहे हे राहू दे ना दे ना. चाकण्याला होतील राहू दे. जा. आशीर्वाद मिळाला. काय शब्द होता तो विस्की इथं कुठे वेळ झाली आता एवढी वा 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 जय कुणीतरी म्हटलेलंच आहे मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. काय मुन्नी म्हणजे काय काय मुन्न हा? मन आणि डार्लिंग म्हणजे नाही नाही माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे हो. वाचलो चला. बाबा तुम्ही महान आहात बाबा महान म्हणजे? पण काहीतरी चमत्कार करा बाबा काहीतरी चमत्कार करा. ते कापुरानं का जाळायचं का मला अख्खा किती कापूर द्यायचं एवढासा दे एवढासा हा एवढाच द्या हा द्या माचीस द्या माझ्याकडे असू दे आहे माझ्याकडे. हा हा हे घ्या हे लायटर आहे आता बघा हे पेटवायचं आणि ह्याच्याकडे असं करायचं नाही नाही हा? चटका लागतो असं नाही करायचं आणि घाबरायचं तर अजिबात नाही नाही, नाही. हा हे बघा असं घाबरायचं ना एकदम ए काय 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 रे, काय काय चाललंय तुमचं हा काय असं करताय ग बसा ना आपण नाही घाबरत. नाही आता बघा आता पेटवतो का नाही बघा हा बघा, हा कापूर पेटला काय नाही चमत्कार आहे बाबांचा बोला बाबा बोला बाबा बोला कथा वाचला चमत्कार काजळी होती ती. कसा वाटला चमत्कार बाबा बाबा तुम्ही चमत्कार केलाय बाबा तुम्ही ग्रेट आहात बाबा Great म्हणजे? खरंच वा, वा, तुम्ही वा. महान आहात वा, वा. परमेश्वराच्या अवतारात वा, तुम्ही वा. बाबा आता एक काम करा बोला. शेवटची माझी इच्छा बोला. खूप दुष्काळ पडलाय बाबा हो, हो. ही कळशी तेवढी भरून द्या त्याला टाइम लागेल का त्या नळाला फोर्स कमी बाबा असं करू नका बाबा 8 दिवस झाले पाणी नाही आलंय बाबा कळशी भरून द्या बाबा तुमचा चमत्कार करा चमत्काराने भरणार पाणी भरणार कळशी भरणार पण आधी मला वरून द्यावाला बोलावं लागेल मग खालून बोला ना तिथं रेंजने त्या टेकडीवर जाऊन वरून द्यावाला सांगावं लागल मग तो पाऊस पडेल मग पाणी येईल तुमच्याकडे ना वरून देवाशी बोला हा मग नको नको नाही नाही जावं तुम्ही लागेल चमत्कार ऐका करा ना, तसं नाही, नाही ऐका मला ना जावं बाबा. लागेल बाई चमत्कार करा तुम्ही ना. असं करू बाबा! नका चमत्कार करायचे आहेत ना तुम्हाला करा ना मंत्र म्हणा अहो एवढे चमत्कार करता 2 थेंब पाणी नाही तुम्ही टाकू शकत कळशीत अहो दुष्काळग्रस्त लोकांना एक थेंब पाणी मिळत नाहीये आणि तुम्ही हजारो लिटर पाण्याची होळी घेताय लाज नाही वाटत बाबा आता मी तुम्हाला चमत्कार करून दाखवते हा डोळे मिठा मंत्र म्हणूया ओम दर सोमवार मंगळवार रात्री 9:30 वाजता फू बाई फू पा आज होळी आहे ना होळी आपण यांचा शिमगा करूया देव बघतोय तुम्ही सगळ्यांना भिजवलं पण शेवटी सगळ्यांनी तुम्हाला शेकलं अक्षरशः या होळीमध्ये. स्वप्नील सर तुम्ही टॅलेंटेड आहात सुप्रिया टॅलेंटेड आहे हे निर्विवाद आहे अत्यंत सुंदर विषय अत्यंत सुंदर आत्ता ज्याबद्दल बोलायची लिहायची वाचायची गरज आहे असा विषय तुम्ही या मंचाच्या द्वारे मांडलात
आणि फार फार एंटरटेनिंग केला तो आमच्या सगळ्यांसाठी. आणि त्याचा शेवट फार सुंदर होता सुप्रिया. त्या शेवटच्या 4 वाक्यात पण तू दाखवून दिलंस की तू काय ताकदीची कलावंत आहेस. शेवटची 3 वाक्य 4 वाक्य सिरियस टोनवर गेली, पण त्याच्यातला चेंजवर आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचला. आणि ऑल इन ऑल मला असं वाटलं की फार एंटरटेनिंग ऍक्ट होता. आणि या ऍक्टला किती गुण मिळतील ते तुम्हाला कळेलच, पण तुमच्यावर लोकांच्या प्रेमाचा वर्षाव नक्की होणार आणि त्याचा दुष्काळ कधीही नाही. पण प्रत्येक जण जर का म्हणतं की होळी खेळायची नाही, पाणी नका वापरू, मग काय करायचं? तर युपीला ना फुलांची होळी खेळली जाते आणि ती खूप सुंदर असते. तर आपण तसं जर का काही करू शकलो तर आपण फुलांची होळी खेळायची. आणि बरंही आहे, कोणाला तरी फुगे बिगे न वाजता फुलं मारूया आपण फेकून, है ना? सो थँक्यू सो मच फॉर अ वंडरफुल ऍक्ट. स्वप्नील सर किती गुण? 9.5. ओहो. अश्विनी मॅम 9.5 गुण मिळालेले आहेत. प्लीज तुम्ही बसू शकता. आणि आता वेळ आहे हे पाहण्याची की कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी. त्यासाठीच मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या. जोरदार टाळ्या. बघूयात आता या मुखवट्यांचे खरे मानकरी कोण आहेत. या एपिसोडचे मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे ठरलेले आहेत मदन बाण आणि मदन मंजिरी, ओहो. सतीश तारे आणि सविताताई मालपेकर. तर या मॅजिकल सिंहासनाचे मानकरी ठरले सतीश तारे आणि सविता मालपेकरची जोरदार टाळ्या. कॉमेडीचे हे रंग उधळण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. कुठेही जाऊ नका आणि पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू, कॉमेडीचं आधार कार्ड.